तर अतिवृष्टीच्या या प्रस्तावावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली आहे। सत्ताधारी मस्तीमध्ये आहेत, शेतकऱ्यांचं त्यांना काही देणं घेणं नाही, सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका केलेली आहे। विरोधकांच्या या टीकेला आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिलंय। सरकारनं शेतकऱ्यांची मदत थांबवलेली नाहीये, अतिवृष्टीग्रस्तांना मदत देणं सुरूच असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। सत्ताधारी पक्ष हा इतक्या मस्तीमध्ये आहे, एवढं नुकसान होऊन सुद्धा जर केंद्र सरकारच म्हणत असेल की आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही, तर हे सरकार शेतकऱ्यांचं मारक आहे, शेतकऱ्यांच्या विरोधक आहे आणि सरकार खूप मोठ्या मस्तीमध्ये आहे। खोटं बोलले का? खोटं बोलले का? खोटं बोलले का ते? मग ते खोटं बोललेत का? हा मुद्दा केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे। त्यांचं विधान काय होतं? मी एक तर फक्त मी 2 मिनिट माझा ऐकून घ्या। राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे, कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल। पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो, केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही, शेतकरी येत नाही, कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय। साधारण महाराष्ट्र सरकार सातत्याने म्हणतं की योग्य वेळी देऊ, कधी येणार आहे ती योग्य वेळ? आता तुम्ही बघताय, आणि हे स्टेटमेंट माझं नाहीये, मकरंद आबा पाटलांचं स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रात होते। कुठल्या वेळेची वाट पाहते हे महाराष्ट्राचं सरकार? मला कळत नाही। इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलेलं नाही। आणि मी दत्तामामांना आजच कॉन्टॅक्ट करणार आहे आणि दत्तामामांना हात जोडून विनंती करणार आहे की आम्ही 48 खासदार सगळे आमचे मतभेद सगळे सोडून तुम्ही कृपा करून फाईल तातडीने दिल्लीला पाठवा। आम्ही शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट तुमच्या सगळ्यांच्या वतीने घेऊ। केंद्रीय कृषी मंत्री ज्यावेळेस बोलतात की अतिवृष्टीच्या संदर्भातला राज्य सरकारकडे प्रस्तावच नाही, म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांना साठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलाय। कुठे झोपले ते? हे कुंभकर्णासारखे झोपले का? एवढा मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे। काल अतिवृष्टीच्या बाबतीत माझा लोकसभेत प्रश्न होता आणि माझ्या प्रश्नावरती उत्तर देत असताना कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी सांगितलं की असा कुठलाही अतिवृष्टीच्या मदतीच्या बाबतीचा प्रस्ताव हा राज्याकडून आम्हाला आला नाही। ही अत्यंत चुकीची अशी बाब आहे। शेतकऱ्यांचे कसे हाल या महाराष्ट्रात आहे, या परिस्थितीशी आम्ही भांडत आहोत आणि हे करत असताना शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जर का कृषी मंत्री करत असेल तर त्या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय ही शेतकरी जनता आपल्याला राहणार नाही। असं होणार नाही। 100% प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठवला आणि प्रस्ताव पाठवला म्हणूनच तुम्ही राज्यासाठी मदत जाहीर केली। जर का कुठल्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसता तर केंद्राने या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नसती। पण आज जबाबदार लोकप्रतिनिधी कृषी मंत्री जर का अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्राच्या सरकारचा यासाठी मी तीव्र निषेध करतो। त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या जखमांवर मीठ चोळणारी कृती एक प्रकारे राज्याच्या सरकारने केलेली आहे। प्रचंड उद्ध्वस्त महाराष्ट्र झालेला असताना, शेती खरवडून गेलेली असताना, पिके बर्बाद झालेली असताना महाराष्ट्राचं सरकार अतिरिक्त मदतीसाठी केंद्राकडे साधा प्रस्ताव जर देत नसेल तर हे महाराष्ट्राचं सरकार नक्की कुणासाठी काम करतंय हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो। महाराष्ट्राच्या सरकारचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। हा सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे आणि याच्याबद्दल आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल, प्रस्ताव जात नसेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो NDRFचा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आहे, आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत, तुम्ही प्रस्ताव पाठवू नका, असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे। अथवा राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रस्ताव गेलेला नाही, याचा खुलासा झाला पाहिजे। तर विरोधकांनी आता सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे।
सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. अतिवृष्टीमधील प्रस्तावावरून आता खडाजंगी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला अक्षरशः कोंडीत पकडलेलं आहे. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील असल्याची टीका केली आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये काय भाष्य केलंय पाहूयात. ठिकाणी गेली आहे, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पण हे दुर्दैव आहे की कालच्या शेती मंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र सरकारकडून काहीच प्रस्ताव अजून आलेला आहे. हे दुर्दैव आहे की हे सरकार सत्तेमध्ये येताना वारंवार महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सातत्याने बोलत होते की आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला या अतिवृष्टीमध्ये मदत करू. पण तसं होत नाही. आणि कालच्याच दिवसात जे पंचायत राजचं इलेक्शन झालं त्याच्यात हेलिकॉप्टर असेल, प्रायव्हेट असेल, ह्याच्यामध्ये सरकार इतकं मग्न होतं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे. इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही. इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही. तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला, हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे. आणि त्याचबरोबर कर्जमाफी किंवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी आणि प्रस्ताव तातडीने मागून घ्यावा. कारण का महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि आत्ता त्याला मदतीची गरज आहे. धन्यवाद. माननीय तर शेतकऱ्यांना आता तातडीनं मदतीची गरज असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. सरकार सध्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे आणि या निवडणुकांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचं देखील म्हटलेलं आहे त्यांनी. सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये बोलताना सरकारवर देखील टीकास्त्र डागलं.